नमस्कार. नम्रताच किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण डाळ तडका बनवणार आहोत. त्यासाठी ते कुकर घेतलेलं आहे. स्लोवर मी गॅस चालू केलेला आहे. त्याच्यात 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. ह्याच्यात 1 टेबलस्पून घालायचं आहे आपल्याला जिरे. जिरे चांगले फुलल्यानंतर ह्याच्यात 3 ते 4 लसूण पाकळ्या आपल्याला ठेचून घालायच्या आहेत. हे चांगलं तेलात आपल्याला परतून घ्यायचं आहे. जिरा चांगला फुलायला पाहिजे. आता ह्याच्यात आपल्याला घालायचा आहे 1 कांदा. कांदा मी चिरून घातलेला आहे ह्याच्यात. कांदा थोडा लालसर करून घ्यायचा आहे. आणि आता ह्याच्यात घालायचं आहे टमॅटो. आणि इथे मी 1 वाटी तुरीची डाळ आणि त्यात 2 टेबलस्पून मुगाची डाळ भिजत ठेवलेली 1 तास अगोदर, ती मी ह्याच्यात घालत आहे. आणि ह्याच्यातच मी हळद आणि हिंग घातलेली आहे डाळीतच. त्याच्याने चव जास्त चांगली येते डाळीला. आता कुकरचं झाकण लावून आपण 4 ते 5 शिट्ट्या करून डाळ शिजवून घेऊया. ह्या प्रकारे तुम्ही डाळ बनवून बघा. एकदम सोपी पद्धत आहे. जे नवीन बनवायला शिकत आहेत त्यांच्यासाठी एकदम सोपा प्रकार आहे हा. आणि चवीलाही फार छान लागते. आता डाळ शिजलेली आहे. चांगली घोटून घेऊया डाळ आपण, फोडून घेऊया. चांगली एकदम एकजीव करून घ्यायचं आहे. इथे कढईत मी तूप घेतलेलं आहे. फोडणीसाठी तूप घातलं का चांगलं चव येईल डाळीला. ह्याच्यात 3 ते 4 लसूण मी बारीक आता कापून घ्यायचं आहे. आता ठेचायचं नाही आहे. ते घातलेलं आहे. आणि मोहरी घातलेली आहे आणि कढीपत्ता घातलेला आहे. आता ह्याच्यात थोडीशी कोथिंबीर घालूया. फोडणीत कोथिंबीर घातल्यावर त्याची चव वेगळी येते. आता ह्याच्यात आपण घालूया 1 टेबलस्पून लाल मिरची पावडर. फोडणी चांगली खमंग झाल्यानंतर ह्याच्यात आपण जी डाळ शिजवून घेतलेली आहे ती घालायची आहे. चांगली उकळी आणायची आहे. मीठ घालायचं आहे ह्याच्यात. आणि आता आपण वरून ओला नारळ मी किसून घेतलेला आहे तो घालायचा आहे. डाळ चांगली शिजली आहे. गॅस बंद करूया. बघा मस्त आपली थोडीशी तिखट अशी डाळ तयार झालेली आहे.